जिद्द. लेखक नारायण धारप. ती यमदूतांची धाड क्षणाक्षणाला जवळ येत येत शेवटी त्याच्यावरून गेली. शेवटच्या क्षणी त्याच्या मनात विचार आला, कलिग्रहावर मृत्यू किती अनपेक्षितपणे, किती अचानकपणे मानवाच्या भेटीस येऊ शकतो. लौकीनं छावणीतून बाहेरचा सर्व प्रसंग पाहिला होता. एकशिंग्यांच्या खुराखाली यादव गेला तेव्हा त्यानं डोळे मिटून घेतले होते. एकशिंगे खिंकाळत होते, खुरांखाली रक्त मांस हाडे तुडवीत होते. त्यानं डोळे उघडले तेव्हा एकशिंग्यांचा थवा छावणीच्या रोखानं निघाला होता. तटाच्या आतल्या अंगाला ठिकठिकाणी होळ्या पेटवण्याची आज्ञा लौकीनं आधीच दिली होती. एकशिंग्यांचा थवा छावणीकडे वळताच लौकीनं दुसरी आज्ञा दिली. सर्व होळ्यात ओली लाकडं, हिरवी पानं घालण्यात आली. त्यांचा धूर वर चढू लागताच छावणीतले एकूण एक लोक निवाऱ्यात लपून बसले. एकशिंगे निघून जाईपर्यंत कोणीही कसलाही आवाज म्हणून करता कामा नये, लौकीनं आज्ञा दिली होती. वेळ पडली तर ठोसा, लाठी किंवा सुराही वापरण्याची त्यानं आपल्या मदतनीसांना मुभा दिली होती. सर्वजण चुपचाप होते. एकशिंगे रात्रभर छावणी बाहेर होते. सकाळ झाली तरी त्यांचे हलण्याचे काही चिन्ह दिसेना. होळ्या विझल्या होत्या. त्यांच्यात जळण घालण्यासाठी जरी कोणी एवढीशी हालचाल केली असती तरी एकशिंगे छावणीत घुसले असते. तास उलटत चालले. शेकोट्यांचा धूर संपला. एकशिंग्यांना जरा जास्त धीर येऊन तटाच्या फटीतून ते आत पाहू लागले. त्यांना कसला तरी संशय आला होता, पण तशी संशयास्पद हालचाल दिसत नव्हती. लाकूड पानांच्या धुरानं माणसांचा वासही त्यांना जाणवत नव्हता. शेवटी सूर्यास्ताच्या सुमारास एकशिंग्यांपैकी एकानं एका वेगळ्या आवाजात डरकाळीसारखी हाक दिली. बाकीच्यांनी माना वर करून ती ऐकली आणि मग ते आस्ते आस्ते हालायला लागले. काही मिनिटातच सर्व थवाच्या थवा उत्तरेच्या दिशेनं निघून गेला. अर्धा तास थांबून स्वतःची पूर्ण खात्री झाल्यावर मगच लौकीनं सब ठीक असा इशारा दिला. तो सावकाश तटाबाहेर आला. यादव जिथे उभा होता तिथे आता फक्त लाल चिखल होता. आपल्याला छावणी सोडून जावं लागणार आहे, लौकी बोराडेला म्हणाला. छावणी सोडायची? आपल्याला तट आणखी मजबूत नाही का करता येणार? दक्षिणेकडे पहा, लौकी म्हणाला. दक्षिणेकडून एक रुंद बसका धुळीचा लोट सावकाश त्यांच्या दिशेनं सरकत होता. एकशिंग्यांचा दुसरा थवा. ते स्थलांतर करत असले पाहिजेत. पूर्वीच्या सफरीला एवढं निरीक्षण करायला वेळच मिळाला नाही. त्यांचे थव्यामागून थवे येतील. आपल्याला तट मजबूत करायला फुरसतच नाही. आपल्याला आजच्या आज मुक्काम हलवायला हवा. हलण्याची तयारी सुरू झाली. दीडपट वजनात प्रत्येकजण स्वतःबरोबर जे काही कमाल वजन घेऊ शकेल ते त्यानं घ्यायचं, हीच तयारी. आणि ते कितीचं असणार? निळा तारा उगवताच त्यांनी उत्तरेकडच्या दारातून छावणी सोडली. शेवटच्या पहारेकऱ्यानं दार बंद करून बांधून टाकलं. संभाषण असं काही होतच नव्हतं. काहींनीच त्यांच्या या तात्पुरत्या निवासस्थानावर शेवटचा दृष्टिक्षेप टाकला आणि मग ते उत्तरेकडे निघाले. त्यांना हवी तशी जागा दुसऱ्या दिवशी सापडली. पांढुरक्या खडकात अनेक गुहांची जाळी झाली होती. स्त्रिया, मुलं, वृद्ध माणसं तिथेच थांबली. बाकीचे छावणीत परत येऊन उरलेले अन्न, कपडे, शस्त्र नव्या घरी घेऊन गेले. ते पुन्हा छावणीकडे आले तेव्हा त्यांना दिसलं की एकशिंग्यांच्या दुसऱ्या थव्यानं छावणीची पार मोडतोड करून टाकली होती. तरीही लौकीच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी तिथली एकूण एक वस्तू हलवली. कशाचा काय उपयोग होईल कोण सांगणार? गुहांमध्ये सर्वांना पुरून उरेल एवढी जागा होती. आतले दगडगोटे हलवण्यात आले. छपरे आणि जमिनी सपाट करण्यात आल्या. जवळच गोड्या पाण्याचा झरा होता आणि गुहांकडे येणारी वाट एकशिंग्यांना चढून येण्यासारखी नव्हती. बोराडे आणि इतर काही जण बाहेर पडले. जंगली बकरे कोणत्या वनस्पती फळे खातात ती तपासून ती मानवांना खाण्यायोग्य आहेत का हे पाहण्याचं त्यांचं काम होतं. उन्हाळा लागताच मिठाची आतोनात गरज भासणार होती. बाहेर जाणाऱ्या प्रत्येकाला क्षाराचा एखादा साठा आणि खारट पाणी याकडे लक्ष ठेवण्याच्या सक्त सूचना होत्या. शिकार सर्वात महत्त्वाची होती आणि सर्वांना त्या कामगिरीवर जावंच लागे. ज्यांना नेमबाजी येत नव्हती त्यांना निदान ओझी तरी वाहून आणणं शक्य होतं, कारण वेळ फार नव्हता. एकशिंगे आणि बकरे सर्वच प्राणी उत्तरेकडे सरकत होते. बोराडे जाऊन 20 दिवस झाल्यावर लौकी त्यांच्या शोधावर निघाला. त्याचं काम खरोखर धोक्याचं होतं. पृथ्वी आणि कलिग्रह इथल्या प्राण्यांची शरीर रसायनं समान असतीलच याची काय खात्री होती? एकाचं अन्न ते दुसऱ्याचं विष ठरण्याचा धोका होता. पण शोध आवश्यकच होता.
केवळ मांसाहार अपुरा होता. त्याला भाजीपाला, फळं, क्षार यांची जोड आवश्यक होती. बोराडेच्या पार्टीशी लौकीची गाठ तिसऱ्या दिवशी पडली. बोराडे झाडाखाली झोपला होता. तो नुकताच आजारातून उठत होता हे उघड होतं. स्वतःवरच त्यांना वनस्पतीचे प्रयोग करून घ्यावे लागत होते. बहुतेक त्याची पाळी आली असावी. बकरे खात होती तसली बोरासारखी जांभळट फळं त्यानं खाल्ली होती आणि तो घामाघूम होऊन खाली कोसळला होता. आणखी 4 वनस्पती अत्यंत प्रभावी रेचक होत्या. एका चविष्ट वेलीचं पान गुंगी आणणारं निघालं. मात्र एक वनस्पती आपल्या पालक भाजीसारखी चवीला होती आणि तिचा काही दुष्परिणाम दिसला नव्हता. दुसरा एक कंद ही खाण्यास योग्य होता. शिकाऱ्यांना एकदा ही माहिती मिळाली की उपासमारीनं जीव गमावण्याची त्यांच्यावर वेळ येणार नव्हती. शिवाय शरीराची क्षाराची गरजही या पालेभाजीसारख्या खाद्यानं भरून निघण्याची शक्यता होती. लौकीनं नंतर वेगवेगळ्या शिकारी गटांच्या भेटी घेतल्या. बहुतेक सर्वत्र नन्नाचाच पाढा ऐकायला मिळाला. सर्व प्राणी उत्तरेकडे चालले होते. शिकार दुर्मिळ होत चालली होती. रायफलीची शेवटची गोळी संपली होती आणि तीर कामठा वापरण्यात लोकांना अजून खरं कौशल्य प्राप्त झालं नव्हतं. एक शिंगे मारता आले असते तर मांसाचा प्रश्न सुटला असता, पण त्यांचं वर्मस्थान एकच होतं. जवळ आल्याशिवाय बाण मारायचा नव्हता. लौकी दक्षिणेच्या बाजूनं मोठ्या कष्टानं पठाराच्या माथ्यावर चढला. उत्तरेला नजर जिथपर्यंत पोहोचत होती तिथपर्यंत पठार पसरत गेलं होतं. अगदी दूरवर एक बर्फाच्छादित रांग दिसत होती. पठारावर गवत होतं, झरे होते, पण मानवांना त्या उंच विरळ हवेच्या प्रदेशात वावरणं जवळजवळ अशक्यच होतं. पण तरी किरमाणी आणि संपत यांच्या नेतृत्वाखाली 2 शिकारी टोळ्या पठारावर होत्याच. संपत आपली माणसं घेऊन एका बकऱ्यांच्या टोळीच्या मागे होता, पण माणसं आणि बकरे यांच्या मागे 2 एक शिंगे चरत होते. लौकीला पाहताच संपत त्याच्याकडे आला. संपत वाळला होता. चेहऱ्यावर दाढीची राकट वाढ होती. हातावर, गालावर, मानेवर अर्धवट भरून आलेल्या जखमा होत्या. पण संपतची उभारी, उत्साह अजिबात कमी झाला नव्हता. तो जन्मजात शिकारी होता. एक शिंग्याची शिकार करायची संपतनं एक नवीन पद्धत शोधून काढली होती. तीरकमठे घेतलेल्या दोघांना लपवून ठेवायचं आणि एकानं एक शिंग्यांना हुलकावणी देत देत नेमकं त्या दोघांमधून न्यायचं. तिरंदाजांचा नेम चुकला नाही तर शिकार हमखास. तुझ्याकडे पळण्याचं काम आलेलं दिसतंय, लौकी म्हणाला. हो, माझी कल्पना होती ना, मग धोका दुसऱ्याला कसा घ्यायला सांगू. हे पहा, एखाद्या बकऱ्याच्या कातडीत तिरंदाज लपून बसला तर जवळ आलेल्या एक शिंग्याला बाणानं मारता नाही का यायचं? प्रयत्न करून बघायला हरकत नाही, संपत म्हणाला. किरमणी आणि त्याचे शिकारी पश्चिमेला 7-8 मैलांवर होते. त्यांना अजिबात शिकार मिळाली नव्हती. बकऱ्यांच्या आसपास सतत एकशिंगे वावरत असायचे. लौकीनं त्यांना संपतची युक्ती आणि स्वतःची कल्पनाही सांगितली, पण कशालाच वेळ मिळाला नाही. कारण गुहेतल्या छावणीतून निरोप आला की कोणत्या तरी नव्याच रोगाची साथ पसरते आणि रोज शेकड्यांनी मृत्यू होत आहेत. इतरांसाठी जीवाचं रान करता करता डॉक्टर चित्रावही अंथरुणाला खेळला होता. त्याची खात्री होती की हा रोग स्कर्व्हीसारखा आहे. अन्नातल्या कोणत्या तरी घटकाच्या अभावानं जोर करतोय. अमृते आजारी होता आणि दुसरं कोणीच नसल्यानं बेंद्रेनं छावणीची सूत्रं हातात घेतली होती. डॉक्टर चित्रावचा रोगाच्या उपचारावरचा सल्ला न मानता बेंद्रेनं आपल्याच मनानं सर्वांना कामाच्या पाळ्या ठरवून दिल्या होत्या. लौकी छावणीकडे झपाट्यानं परत आला. वाटेत त्यानं अगदी नाममात्र विश्रांती घेतली होती. वाटेत वळून त्यानं बोराडेची भेट घेतली आणि त्याच्या लोकांनी जेवढ्या वनस्पती आणि कंद जमवले होते ते सर्व गुहेतल्या छावणीकडे पाठवण्याची लौकीनं त्यांना आज्ञा दिली. तो छावणीत पोचला तर निम्मे लोक अंथरुणाला खिळलेले आणि उरलेले खुरडत खुरडत बेंद्रेनं सांगितल्यापैकी जमतील ती कामं करतायत. अमृते तर हलूही शकत नव्हता आणि डॉक्टर चित्राव शेवटच्या घटका मोजीत होता. लौकी चित्रावच्या शेजारी बसला. चित्रावला आशा नव्हती आणि त्याला स्वतःलाही ते माहीत होतं. अन्नात काहीतरी कमी पडतंय, त्यात या जादा वजनाची भर पडली आहे. मी बेंद्रेला काय करायचं ते सांगितलंय, चित्राव अगदी क्षीण आवाजात म्हणाला. काही वेळ थांबून तो पुढे बोलायला लागला. पृथ्वीवरही असे रोग होतेच, स्कर्व्ही, बेरीबेरी, पेलाग्रा. मी बेंद्रेला सांगितलंय सर्वांना फळं, कंद, भाजीपाला वाटून दे, नाहीतर फार उशीर होईल. आणि तुझं कसं काय होणार? माहीत असूनही लौकीनं विचारलं. मला आता फार उशीर झालाय.
मला हे आधी सुचलं नाही. मी व्हायरसचा शोध घेत बसलो आणि चित्रावच्या चेहऱ्यावर शेवटचंच मिश्किल हास्य आलं. लौकी, शेवटी मी पहिल्या वर्षाचा विद्यार्थीच होतो. आणि मग चित्रावचे डोळे एकदम मिटले. लौकीच्या घशात आवंढा आला होता. लौकी शोधत गेला तेव्हा त्याला बेंद्रे अण्णाच्या कोठीत भेटला. 13-14 वर्षाची मुलं काही काम करत होती. त्यांना कोणतीही मदत न करता बेंद्रे पाठीशी हात जुळवून उभा होता आणि हुकूम सोडत होता. लौकीला पाहताच बेंद्रे हसत हसत पुढे आला आणि म्हणाला, छान झालं, वेळेवर आलास. अमृते आजारी पडला तेव्हाच मला सगळी जबाबदारी घ्यावी लागली. कामाचा सगळा घोटाळा करून टाकला होता. तो आधी मला निस्तरावा लागला आणि मग सगळी नीट वाटणी करावी लागली. जरा फुरसत मिळताच दोन्ही मुलं भिंतींना टेकून विश्रांती घेत होती. त्यांचे डोळे आधीच निस्तेज झाले होते आणि त्यांच्या कपाळावर बारीक घाम चमकत होता.